हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. आपला टॉपिक चालू आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स अपॉन इन ब्रॅकेट 2 प्लस साइन एक्स नेक्स्ट ब्रॅकेट 3 प्लस साइन एक्स डी एक्स. हा क्वेश्चन दिला आहे. क्वेश्चन बघितल्यानंतर मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, पार्शियल फ्रॅक्शनने आपण सॉल्व करणार आहे असं कुठेही दिलं नाही किंवा क्वेश्चनमध्ये दिलेलं नसतं पार्शियल फ्रॅक्शनने सॉल्व करा. तर आपल्या स्वतःलाच ओळखावं लागतं. तर या क्वेश्चनकडे बघून डिनॉमिनेटरला बघा 2 ब्रॅकेट दिसत आहे. अशा प्रकारचे जर ब्रॅकेट दिसले आपल्याला तर आपण पार्शियल फ्रॅक्शनने क्वेश्चन सॉल्व करू शकतो. किंवा जर फॅक्टर पडत असतील आणि असे ब्रॅकेट तयार झाल्यानंतर तो देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे त्या टाईपचा क्वेश्चनचा. तर आपण सर्वात अगोदर जो काही क्वेश्चन दिलेला असतो त्याला लेट आय इक्वल्स टू ॲझ्युम करून घेतो आणि त्याला इक्वेशन नंबर 1 देतो नेहमीप्रमाणे. त्यानंतर आता ह्या क्वेश्चनमध्ये मी काहीतरी सबस्टिट्यूट करतोय. कारण की का सबस्टिट्यूट करतोय तर इथं डायरेक्ट आपल्याला ब्रॅकेट दिलं आहे पण त्याचं आपण पार्शियल फ्रॅक्शन घेऊ शकत नाही. त्यामुळे मी एक सबस्टिट्यूशन घेतो आहे. साइन एक्स इक्वल्स टू टी पुट केलं आहे. पुट केल्यानंतर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आपल्याला माहिती आहे आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो. जे काही पुट केलं आहे त्याचं साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, टीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. टीचं डेरिव्हेटिव्ह येतं डी टी अपॉन डी एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं कॉस एक्स. इथं मी ते लिहिलं आहे. त्यानंतर डी एक्स जो आहे तो एक्सच्या टर्मकडे घेऊन जातो आपण आणि डी टी ॲज इट इज ठेवतो. इथे हा कॉस एक्स एक्स्ट्रा आला आहे, हा नाही आहे आपल्याकडे. ओके, आता सबस्टिट्यूशन झाल्यानंतर इक्वेशन 1 बिकम्स, आपलं हे जे इक्वेशन नंबर 1 आहे ते काय तयार झालं आहे बघा. आपल्याला इथं दिसतं इक्वेशन नंबर 1 आपलं हे बनलं आहे. बरोबर, का असं बनलं आहे तर साईनच्या जागी टी आला आहे आणि जो माझा डी टी आहे त्या डी टी ऐवजी माझं काय आलं आहे कॉस डी एक्स काय झाला आहे माझा डी टी झाला आहे. अशा प्रकारे मी पुट केलं. आता सॉल्व बाय पार्शियल फ्रॅक्शनने आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे एल एच एस लिहिला ॲज इट इज आणि आर एच एसला ए अपॉन फर्स्ट ब्रॅकेट बी अपॉन सेकंड ब्रॅकेट आपण लिहिलं आहे. मध्ये नेहमी प्लस असतं. हा फर्स्ट ब्रॅकेट तयार झाला, हा सेकंड ब्रॅकेट तयार झाला, तो आपण ए अपॉन फर्स्ट बी अपॉन सेकंड ब्रॅकेट लिहितो आणि त्याला इक्वेशन नंबर 2 दिलं आहे. आता इक्वेशन नंबर 2 आल्यानंतर आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. नेहमीप्रमाणे मी सांगितलं आहे नेहमी अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील. एल एच एसला न्यूमरेटर ठेवतो आणि आर एच एसला क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा ही एवढं कसं आलं आहे मी तुम्हाला सांगतो. ए इंटू हे कसं आली ही स्टेप, ए इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, ए इंटू धिस बी इंटू धिस ब्रॅकेट आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ते इथे लिहिले मध्ये आणि त्याला इक्वेशन नंबर 3 दिलं आहे. आता आपल्याला इथं टी इक्वल्स टू काहीतरी समथिंग पुट करायचं आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये आपण एक्स इक्वल्स टू पुट करायचो पण इथं व्हॅरिएबल काय आला आहे आपला टी आला आहे. इथं आता टी आला आहे त्यामुळे टी इक्वल्स टू पुट करणार आहे. टी इक्वल्स टू अगोदर मी पुट केलं -2, मला एची व्हॅल्यू भेटली 1. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये मी टी इक्वल्स टू -3 पुट केलं आहे. टी इक्वल्स टू -3 मला ते सॉल्व केल्यानंतर बीची व्हॅल्यू भेटली -1. आता मी कसं ठरवतो टी इक्वल्स टू -2 पुट करायचं, टी इक्वल्स टू -3 पुट करायचं. तर बघा इथं ब्रॅकेटमध्ये टी प्लस 3 आहे. काय इथे टी प्लस 3 म्हणून ह्या व्हॅल्यूच्या अपोजिट व्हॅल्यू घेतली. ही जी व्हॅल्यू आहे हिच्या अपोजिट +3 आहे तर काय पुट केला मी इथं -3 पुट केला. इथे काय आहे नेक्स्ट ब्रॅकेट +2 आहे. +2 इथे मी इथं काय पुट केला -2 पुट केला आणि ते पुट केल्यानंतर सॉल्व करायचं. सॉल्व केले की आपल्याला आपोआप व्हॅल्यू भेटते. ती व्हॅल्यू आल्यानंतर आपण काय करतो इक्वेशन नंबर 2 मध्ये त्या व्हॅल्यू पुट करतो. इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केल्यानंतर मला इक्वेशन नंबर 2 ए ॲज इट इज भेटलं. त्यानंतर इंटिग्रेशन घ्यायचं. बघा इंटिग्रेशन साईन लिहिले इथे मध्ये मायनस आहे. मग मायनस असल्यावर काय करतो आपण आपला रूल नंबर 2 सेपरेट इंटिग्रेशन घेतो. मग मी इथं सेपरेट इंटिग्रेशन घेतलं फर्स्ट स्टेपचं, सेकंड स्टेपचं. त्यानंतर इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स काय येतं लॉग एक्स त्या फॉर्म्युल्याने. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्सचा फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स काय येतो लॉग एक्स. हा फॉर्म्युला वापरून मी इंटिग्रेशन घेतलेलं आहे इथे या स्टेपला. हे इंटिग्रेशन आलं आहे. एक्स्ट्रा टर्मचा आपण खाली डेरिव्हेटिव्ह घेतो. मी तुम्हाला सांगितलं कंपोजिट फंक्शनमध्ये एक्स्ट्रा टर्म आहे ही. एक्स्ट्रा टर्मचं काय करतो खाली डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व केला आहे. नंतर लॉग टी प्लस 2 ॲज इट इज आणि ह्या जी खालची टर्म आहे हिचं डेरिव्हेटिव्ह काय येईल आपलं 1 येईल. 2चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि टीचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं. मग उरलं काय फक्त लॉग टी प्लस 2. लॉग टी प्लस 2 मध्ये हा मायनस साईन ॲज इट इज खाली आलं. त्यानंतर इथे काय आलं आपलं डेरिव्हेटिव्ह लॉग टी प्लस 3. इथे एक्स्ट्रा लॉग आला आहे, हा लॉग कन्सिडर करायचा नाही आहे. आपलं ॲन्सर फक्त एवढंच आहे लॉग टी प्लस 3 आणि ॲन्सर आल्यानंतर +c लिहितो. त्यानंतर
लॉग ए मायनस बी काय होतं, लॉग ए अपॉन बी होतं. लॉग ए मायनस बी काय होतं, आपला सिम्पल फॉर्म्युला लॉग ए अपॉन बी. मी इथं खाली लिहिलं आहे लॉग ए अपॉन बी. हे बघा या स्टेपला लॉग ए अपॉन बी प्लस सी. त्यानंतर टीचं सबस्टिट्यूशन काय होतं आपलं, हे इथं टी आला, इथं टी आला. टी इक्वल्स टू आपण पुट केलं होतं, काय पुट केलं होतं, साईन एक्स. मग टीच्या ऐवजी इथं साईन एक्स पुट केला, इथं साईन एक्स पुट केला आणि शेवटला प्लस सी. हे आपलं झालं फायनल ॲन्सर. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.